चिखलीच्या जमिनीचं जे टेंडर निघणार आहे ते आमच्या साम्राज्य एंटरप्राइजेसला मिळावं यासाठी मी तुमच्यासाठी काय करू शकतो? आपण असं म्हणू की तुमच्या मुलाबाळांसाठी 25 लाखाची मिठाई. तुम्ही फक्त एक साधं सोपं काम करायचं. ऐका, आता सत्यजितनी त्या महाडिकला जी 25 लाखाची ऑफर दिली ना, हे दादा होळकरला जाऊन सांगायचं. तर मी मूर्ख नाही ना. कसं आहे, तो दादा होळकर तुमचा जानी दुश्मन. मग तिथं जाऊन हे सांगायचं का? अनंतराव, तुम्ही बाकीची काळजी करू नका. सत्यजित आपणहून तुम्हाला बक्षीस देईल, माझा शब्द आहे. काय सांगताय? हा, हे समज मी दादा होळकरकडे जाऊन सांगितलं तर मला इंग्रजी दारू मिळणार? आयचन घ्या. आयचान, मग काय एवढं? आत्ता जातो सांगतो समजा दादा होळकरला. कसं आहे राव, तिथं गेल्यावर तिथं बी इंग्रजी मिळणारच आहे की. हा, पण अनंतराव, आपल्यात जे काही बोलणं झालंय ते दादाला कळता कामा नाही. नाही सांगेत, नाही सांगेत. निघू मी. होय, पण दादा, मला तुझे वागणं पटलेलंच नाही. एकदा त्या माणसाचे संबंध तोडले म्हटल्यावर पुन्हा त्याचा असा वापर करून घ्यायची काय गरज आहे? आय मीन, कशाला? गौरंग, तुला काय पटलंय आणि तुला काय नाही पटलंय हा इथे मुद्दाच नाही. सिंपल आहे. माझं एक काम आहे जे मला या माणसाकरवी करून घ्यायचंय आणि ते मी करून घेतो. हे बघ दादा, मला काय तुझ्याशी वाद नाही घालायचा किंवा भांडायचंही नाहीये. आणि मला हेही माहितीये की तू जे काय करशील ते पूर्ण विचारांती करशील. पण मला एक कळत नाहीये की ज्या माणसाशी तू आयुष्यभरासाठी संबंध तोडलास त्याच माणसाचा तुझ्या कामासाठी असा वापर करून घेणं हे कितपत योग्य आहे? ज्या माणसाचं नाव मी जन्मभरासाठी टाकलंय त्या माणसाला मी माझ्या घरात माझ्या नजरेसमोर रोज सहन करतोय ना, ही त्याचीच वसुली समज हवं तर. आणि कसं आहे गौरव, मला दादा होळकर नावाचं गटार साफ करायचंय आणि ते गटार साफ करण्यासाठी मी ही केरसुणी वापरतोय. कळलं? माझ्या लेखी ह्या म्हाताऱ्याची किंमत केरसुणी इतकीच आहे. पीले पीले ओ मोरे राजा, पीले पीले ओ मोरे राणी. ओ थोरले मुधोळकर, नुसतंच आमच्याकडे ग्लासाकडे टक लावून बघत राहणार आहात की आमच्याशी काही संवाद हितगुज करणार आहात? काय दादासाहेब, ह्या गाडीत इंधन ओतल्याशिवाय ती स्टार्टच होत नाही हो. हा, म्हणजे तुम्हाला इंधन पाहिजे म्हणजे? काय की आमची ही शब्दगंगा व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल, कधीपासून नुसता कोळसा धावताय, भेटवा की तो. संख्ये त्वरित कार्यवाही व्हावी. इट इज ऑल युअर्स. तुम्ही आमच्याकडे आला होतात म्हणजे तुम्हाला काय बोलायचंय, काय व्यक्त व्हायचंय? बोला थोरले मुधोळकर, बोला. आता काय बोलायचं दादासाहेब, त्या माझ्या पोरानं त्या सत्यानं माझ्या जिमनीवर राजमहाल उभा केला आणि मला राहायला एक खोली नाही. तो तुमच्या तो कुबेर, तो सत्यजित मुधोळकर, अरे तो 2 हाताने पैक ओढतो पण बापावर एक दिवडी खर्च करीना हो, एक दिवडी खर्च करीना. जीवन गाथा नको तसा एक लाईव्ह कार्यक्रम आम्ही आधी केलेला आहे.
मुद्द्याचं बोला. हेच हेच चुकतं बघा तुमचं चुकतं. ठीक आहे आमचं चूक. अहो नाहीतर काय, असं तुम्ही दुसऱ्याला बोलून देत नाही, स्वतःच बोलता. मग लिंक तुटते, माझी तुटली. मग काय बोलत होतो व्हायला आता आठवत नाही हो. सत्यजित मुंदरोळकर तुमच्यावर खर्च करत नाही. हेच म्हणायचं होतं मला. तर दादासाहेब, तो सत्यजित एवढा खोऱ्यानं पैसा ओढतो, पण बापाला 2 घोट दारू पाजत नाही हो. 2 घोट. आणि कोणचा कोण तो महाडिक साहेब मायला त्याच्यावर 25 लाख रुपये उधळायला तयार झाला. 25 लाखाची फोडणी. पण बापाच्या नरड्यात 2 घोट होतच नाही. पाप वाढवतो पाप. 25 लाख आणि संख्ये त्वरित माहिती काढा सगळी. साहेब, मी माहिती काढली. धन्यवाद त्वरित रिप्लाय केल्याबद्दल. धन्यवाद साहेब. पळून जाऊ नका, अजून खूप कामाची गरज आहे. साहेब, हा महाडिक म्हणजे चिखलीला जे नवं टेंडर उघडतंय ना त्याचा साहेब. 25 लाखाचं टेंडर. समजे स्वतःला टेंडर मिळावं म्हणून मुधोळकर त्याला 25 लाख रुपये देणार. आणि काही जरी केलं तरी त्याला टेंडर मिळत नाही. तांबडे बाबा, त्याला सहकार्याची गरज आहे. मैं तेरी दुश्मन तू मेरा. सासूबाई, मी काय म्हणत होते, मंजिरीला आता 7वा महिना सुरू झालाय, तर आपण तिच्या डोहाळ्या जेवणाचा विचार करायला हवा. वाटल्यास मी सत्याशी बोलते. होय बाई, लवकर काय ते विचारून घे. ह्याच महिन्यात करावं लागेल डोहाळे जेवण, कारण 8व्या महिन्यात करत नाहीत ना व. हो, मी बोलते त्याच्याशी. मग मावशी, मी काय म्हणते, आपण ना मंजिरीचं डोहाळ जेवण एकदम थाटात करूया. नेत्रालाही तसंच वाटतंय हो ना? कारण माझं या घरातलं शेवटचं कार्य आहे आणि आपल्या घरातलं पहिलं बाळणपण. होय, ते थाटातच व्हायला हवं, हो की नाही आजी? अगदी बराबर बोललीस बघ. माझं बी हेच मत आहे. नाही, पण मी काय म्हणते, मग एवढा घाट कशाला घालत बसायचं ना? वाडी भरायची तर आपण घरच्या घरी पण करू शकतो ना ते, नाही का? उगाचच कष्ट आणि काम वाढवायचे. नेत्रा गप ग. तुझं प्रत्येक गोष्टीमध्ये नकार घंटाच असती बघ. डोहाळे जेवण थाटात केलं तर काय त्रास होणार आहे ग तुला? अहो आजी, मला काही त्रास आहे म्हणून नाही म्हणत आहे. मग झालं तर काय मी वेगळाच राग आळवीत असते. मंजिरी वहिनींची तब्येत पण जरा नाजूक आहे आणि मग एवढा मोठा सोहळा करायचा म्हणून म्हणले, पण तसं काही नाही. त्रास होणार नाही ना मग तुला? मग झालं, सर्वानुमते जे ठरलं आहे ते ठरलं आहे. थाटातच करायचं डोहाळे जेवण. हो हो, अगदी तुम्हाला वाटेल ना तसंच करूया हा आजी. हा, बरं, मग ठरलं, डोहाळे जेवण थाटामाटात करायचं. होय, ठरलं. कन्फर्म हो ना? बरं, पण आता नेत्रा, हा, ही सगळी जबाबदारी तुझ्यावर पडणार आहे. हम्म. तुला सगळं सांभाळायचं बघ. हो आई, हो. तुम्हारी शरण में
तांबडे बाबा बे हे रे बाबा तांबडे बाबा नैन तुम्हारे दर्पण मेरा चरण तुम्हारे मन अर्पण मेरा अब तो दर्शन दे दो बाबा अब तो दर्शन दे दो बाबा दे दो बाबा हमारे चरण में तांबड़े बाबा मेरे बाबा तांबड़े बाबा मला घाई झाली सॉरी सर गाडी काढली. अहो काय लहान मुलं आहात का तुम्ही सारखं काय गाडी काढली कधी गाडीत बसला नाही का तुम्ही हे काय झालं महाडिकचं जी सर हाडिक ना त्यांच्याशी बोलणी झाली आहेत. हा मग ते भेटायलाही तयार आहेत पण कधी आणि कुठं हे तुम्हाला विचार. आज आत्ता ताबडतोब हा हा ओके नेहमीच्या ठिकाणी म्हणजे उद्या नेहमीच्या ठिकाणी भेटायचं. जी जी थँक्यू मला नाही बाबाला करा संपूर्ण भजन म्हणा आणि पाठीमागून बस नाही या जी. तुम्हारी शरण में तांबड़े बाबा मेरे बाबा. सासूबाई मला वाटते की डोहाळ्या जेवणाच्या दिवशी आपण नेत्राच्या हाताखाली 3-4 बायकांना बोलवूया काम करायला. म्हणजे ही फक्त सुपरविजन करेल काय ग. हो चालेल ना. मी तेच म्हणलं तुम्ही ते बोलत बसला असाल ना तर तुमच्याशी गप्पा मारतच भाजी निवडत. भाजी निवडून झाल्यावर काय करणार आहे? चिरणार. आधी धुवायची आणि मग चिरायची. हो. हा. पण सासूबाई नेत्रा आता तयार झाली आहे स्वयंपाकात. अय्यो तुम्ही उगाचच कौतुक करताय. मला जमतंय तसं कर. मनापासून समज करतेस नव यातच खूप आलं. आम ले लो आम ताजा ताजा आम कवड़ियों के दाम आम ले लो आम. ये रे ये अरे अरे काय गौरव हे हा? माहिती ठेव. बाई एवढी नाही येत काय नवीन खूळ रे हे एवढं आहे काय सगळं. खूळ अगं मराठीत याला आंबे म्हणतात आणि इंग्लिश मध्ये मँगोज. गौरांग हे एवढे आंबे का आणलेस घरी? कॅच कॅच खेळायला. चल ना खेळूया. आई काय प्रश्न विचारते. अरे पण एवढे 2 पेट्या अगं 1.5 पेटी तर मीच बसल्या बसल्या खाईल आणि अर्धी पेटी मी संपवीन. शानीच आहेस. अगं आंबा उष्ण असतो तेव्हा तू खायचा नाहीस तुला बरा नाही. पण आजी मला आवडतात तो आंबे. मंजिरी आंबे कोणाला आवडत नाही सगळ्यांनाच आवडतात. पण गौरा तू हे असं अचानक काय आणलंस 2 पेट्या विकत? हे विकत कोणी आणलेत? अगं रत्नागिरीचे माझे एक क्लायंट आहेत सप्रे म्हणून. त्यांची भली मोठी बाग आहे. त्यांना म्हटलं हो ते माझं जे पेमेंट वगैरे यायचं आहे ना ते राहू द्या. पहिल्या 2 आंब्याच्या पेट्या पाठवा आणि पेट्या हजर. तुला खाण्यापुढं ना काय बी दिसत नाही बघ गावऱ्या. अगं आजी माणसाचा जन्म खाण्यासाठीच झालाय ना. ये. अगं पोट नसतं तर प्रगती थोडी केली असती. मिस्टर फिलॉसॉफर आता नुसती फिलॉसॉफी जाणणार आहात का आंबे खायचे पण आहेत आपण? वा 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 आज पहिल्यांदा माझी बायको शहाण्यासारखं बोललीये. इसके लिए तो मैंगो ब्रेक बनता है. चला 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 चला. हे झालं कापून आण. अरे हो कापायच्या आधी धुवून घे. हो हा. आले. हे बघ घ्या आई. घे एक फोड घे. घेऊ? खा. थँक्यू.
घे आता. छान मस्त ना? आहे ते. छान आहे. नेत्रा हं? त्याचे 3 डझन आंबे घे आणि त्याचा आमरस कर. काय ग ठसका लागला? मंजिरी, म्हणजे आई मंजिरी कोण आहे? ती खोलीत नाही. अरे ती देवघरात बसली सासूबाईंबरोबर. त्या तिला कृष्णलीला वाचून दाखवतायत आणि ती अगदी मनापासून ऐकते. बरं तू फ्रेश हो ना, मी पान घेते तुझं. बरं आई, एक विहंगने एका माणसाला सांगितलंय ते ड्रायव्हरसाठी. ऍक्च्युली ते जरा वयस्क आहेत, त्यामुळे मी म्हणत होतो की नको म्हणून. कारण या वयात माणसानं नोकरी कसली करायची? इतके वर्ष केलेल्या मेहनतीची फळं चाखायची फार फार तर. पण आता काय, त्यांनाही पैशाची गरज आहे, आपल्याला ड्रायव्हरची. सो ते उद्या घरी येतील, तू त्यांना भेटून घे. हं? कामगिरी फक्त हे तुम्ही कशाला आला तिथे? हे बघा, सत्य आता ऑफिस मधून आलाय. मला आल्या आल्या घरात वाद नकोय, जात. अगं सत्यजित साहेबांना माझ्याशी काही बोलायचं का ते विचारला आधी. अगं त्यांनी माझ्यावर एक कामगिरी सोपवली होती. आता काम फत्ते झाल्यावर त्यांना कळवाय नको का, म्हणून आलोय. मुजरा सरकार, मुजरा. काम एकदम फत्ते, गोंधळ नाही, गडबड नाही, काही नाही, संशय बी नाही कुणाला. गुड. ते गुड तर आहेच, पण ते विहंग साहेब म्हणले होते की काम पत्ते झालं तर सत्यजितराव बक्षिसी देतील म्हणून. तेव्हा ते बक्षिसीच वा भाऊ, काय 10 दिवसाचं झालं की. बर सरकार, परत काही काम असेल तर आठवण काढा बरं का गरीबाची. इथं इथं तुमच्या शेजारीच राहतो मी. हा, ते आउट हाऊस मध्ये. हा, आठवण काढा बरं का. ए शालो, आती क्या रंकाळा. हा, जा आता. उगाच काय होते, नको रा, आमच्या येड्या आहे बरोबर. सत्या, हा काय प्रकार आहे? तू त्यांना कसले पैसे दिलेस? हे काय मला कळेल का? हे माझ्या गेल्या जन्मीचं पाप आहे आई. अख्ख्या दुनियेला आदरानं सन्मानानं वागवणाऱ्या सत्यजित मुधोळकरवर स्वतःच्या जन्मदात्या बापाबरोबर हे असं वागण्याची पाळी येते. गेल्या जन्मीचं पाप आहे आणि त्याची शिक्षा भोगतोय मी. मंजिरी, दे. मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. तू ऐकून घेणार असलास तर. बोल. सत्यजित, मी सुहासचा फोन आहे. 1 मिनिट. हा सुहास, बोल ना. शोना, कशी आहेस? तू सकाळपासून आत्ता फोन करतोयस म्हटल्यावर मी कशी असणार? हो, राहीलच. आज जरा खूप महत्वाची कामं होती, त्यामुळे नाही करता आला. माझ्याहून महत्वाची? असं कधी म्हणालोय मी? तुझ्यापेक्षा महत्वाचं काही असेल का मला या जगात? खरंच? अगदी खरं.
काय करतेस? व्हॉट आर यू डुईंग? तुझी आठवण काढते, दुसरं काय करणार. मग उद्या ना आपण मस्तपैकी उद्याचं आपण उद्या बोलूया का? मी तुला नंतर फोन करते. बाय. ओके बाय. थांब ना. काय चाललंय तुझं? हा? सॉरी पण मी म्हणाले ना मला तुझ्याशी थोडं बोलायचंय. हा, मग बोल ना. हे बॉयफ्रेंड बरोबर गप्पा काय मारत बसलीस? चुकतोयस तू. माझा होणारा नवरा येतो. कळलं. चल मुद्द्यावर ये. मला तुला एवढंच सांगायचं होतं की काल परवापासून मी इमोशनली जर काही कमी जास्त बोलले असेल किंवा तुझ्या मनाला लागेल असं बोलले असेल तर ते प्लीज विसरून जा. आय एम सॉरी. हे बघ, तुला जे काय बोलायचं ना ते पटपट बोल. पालहाळ लावत बसू नकोस. कळलं? मुद्द्यावर ये, मुद्द्यावर. मला फक्त एवढंच सांगायचंय की मी आपलं रिलेशनशिप विसरण्याचा खूप प्रयत्न करते. सुहासवर प्रेम करण्याचाही प्रयत्न करते. बघतोयस ना तू. माझी एवढीच रिक्वेस्ट आहे की तू माझ्याशी असं तोडून बोलू नकोस. आपलं जुनं रिलेशनशिप होतं पहिल्यासारखं सगळं. मी तुला आधीच सांगितलंय प्रिया, आपल्यात पहिल्यासारखं पुन्हा काहीही होऊ शकत नाही. का? का नाही होऊ शकत सगळं पूर्वीसारखं?